पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे ही जी आहेत ती 4 दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे आपण पाहू शकतो की काही पर्यटन स्थळे जी आहेत तिथं ओस पडलेली पाहायला मिळत आहे। कासारसाई धरणावरील या ठिकाणी बोटिंग क्लब आहे, या बोटिंग क्लबवर आपण पाहू शकतो की हा बोटिंग क्लब जो आहे तो आता पर्यटकांविना ओस पडलेला आहे। मोठा फटका जो आहे तो आता या बोटिंग व्यवसाय करणाऱ्यांना बसलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळतो। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत येथील हे बोट चालक आहेत। काय सांगाल, कसा फटका जो आहे तो या बंदीचा बसलेला पाहायला मिळतो? आता पाऊस देखील उघडलेला आहे। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बुशी डॅम सारखी घटना झाली, त्याच्यानंतर एकदम अतिवृष्टी झाली, त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी 4 दिवसाची बंदी घातली। त्याच्यानंतर निश्चितच त्याचं पालन करत असताना पर्यटक या ठिकाणी कुठं येताना दिसत नाही आहेत। त्याचा निश्चितच फटका आमच्यासारख्या व्यावसायिकांना, हॉटेल व्यावसायिकांना, जे काही छोटे मोठे उद्योगधंदे करतायत पर्यटनाच्या जीवावरती, यांना निश्चितच बसलेला आहे। काय सांगाल, पाऊस उघडलाय, बंदी उठवण्याची मागणी करताय का? हो, बंदी उठवलीच पाहिजे। जर पाऊस कमी झाला असेल, पाऊस जास्त होता, त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी बंदीचा निर्णय घेतला होता, तो त्या मानाने योग्य पण होता। बरं, आता जर पाऊस कमी झाला असेल तर आमचं सर्व व्यावसायिकांचं जिल्हाधिकाऱ्यांना एक म्हणणं आहे की बाबा त्यांनी ही बंदी आता उठवावी। नक्कीच आपण पाहिलं तर कालपासून जे आहे ते पावसाने विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळेच ही बंदी जी आहे ते उठवण्याची मागणी या ठिकाणी व्यावसायिक करताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।